पा जो पंचांचा निर्णय राहील ना तो अंतिम राहील. त्यानंतर मात्र आमचे तिसरं पंच पाहत आहे लाईव्हच्या माध्यमातून. 3 षटकाचा सामना केलाय. एका साईडला राज पाहतोय आणि त्यांना त्याच्या समेत मात्र फलंदाज पाहतोय. रामने मात्र मागच्या सामन्यामध्ये दमदार फलंदाजी केली होती. तो राम मात्र स्ट्राईक एंडला नो स्ट्राईकला पाहतोय आणि स्ट्राईक एंडला पाहतोय फलंदाज राज. गोलंदाज पाहतोय, गोलंदाजी मार करते नितेश. पहिला चेंडू, हा चेंडू मात्र खराब फेकलाय. हा चेंडू मात्र विचार केला ना लाईन थोडीशी मात्र दिशा थोडीशी भरकलाय. नितेशला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती एक चांगला गोलंदाज पाहतोय दैसर संघाचा. पण दैसर संघाचा गोलंदाजाचा विचार केला ना चांगली गोलंदाजी करत असताना सातेना डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आणि हा भिरकावला चेंडू क्षेत्ररक्षण नाहीये. थोडासा आउटफील्ड खराब असल्यामुळे थोडासा पंबल पाहतोय आपण. तोपर्यंत मात्र हवा कंप्लीट केले गेल्यात मैदानाच्या आतमध्ये 2 आणि 2 नव्याच्या मदतीने मात्र या संघाचा अकाउंट ओपन झालाय. आणि टोटल पाहतो आपण 3 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अद्याप पहिला चेंडू मात्र खराब फेकला. त्यानंतर मात्र 2 पुन्हा एकदा तयार झालाय. हा चेंडू मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आणि हा झेल उडाली आहे आणि कुठलीही चुकी नसेल. राजला मात्र परतावा लागेल. संघाला लागला पहिला क्रमांक झटका. बॅक टू डगआउट राज. बाबूशाह नेहमी मात्र चिडिया छुप गई खेत में असा हा झटका लागलाय. राज चला फलंदाज आपण तयार लगेचच. चला चेतन मैदानाच्या आतमध्ये येतो. चेतन आपण जड पावलाने जाऊ नका, आपण चांगल्या पावलाने जा. जरा फास्टली गेला थोडासा. यानंतर मात्र सामना पाहू शकाल आपण. अंबरनाथ संघ आपण जाऊ नका कुठे. यानंतर आपली लगेचच सामना खेळवला जाईल. यात मात्र कुठली शंका नसेल. आपण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला चेतन या फलंदाजाचा वापर केला जातो मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा चेतन. आपण थोडासा जड पावलाने जात आहे. पहा विचार केला ना चांगली गोलंदाजी करत असताना पाहतोय गोलंदाज नितेश या गोलंदाजाचा चांगली अचूक टप्पा अचूक भेद होता. 5 ज्याला राजला मात्र मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळला होता त्या राजला मात्र माघारी परतवलाय. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. पाहतोय चेतन या फलंदाजाचा वापर केलाय. पुन्हा एकदा सज्ज झाला नितेश. पाहतो गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी केली आहे. 1 विकेट मात्र कॅरी केलाय. त्यानंतर पुन्हा एकदा झेलची संधी आणि झेलची संधी निर्माण झाली आहे आणि जजमेंट चांगलं पाहिलं. 2 चेंडूमध्ये 2 झटके. यावेळेस मात्र चेतनला परतावा लागेल माघारी. बॅक टू डग आउट. मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहे नवीन फलंदाज. पुन्हा एकदा पाहतोय आपण 2 चेंडूमध्ये 2 झटके. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहतो गोलंदाजी मार्क वरतं निकेशला चांगली गोलंदाजी करत असताना आणि नवीन फलंदाज पाहतोय आपण स्वराज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आणि अजूनही मात्र विचार केला ना मागच्या सामन्यामध्ये आणि मागच्या सामन्याचा विचार केला जो हिरो राहिला होता राम अजूनही माशासारखा तडफडतोय नॉन स्ट्राईकला. म्हणजे अजूनही रामचा विचार केला ना एकही चेंडू मात्र खेळला नाहीये राम. त्यानंतर पाहतोय लागोपाठ झटके लागतात संघाला आणि नवीन फलंदाज सोरशला पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला. निकेशचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी केली अद्याप. हो पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल. पहा अद्याप विचार केला ह्या गोलंदाजाने धावा खर्च केला. पहिला चेंडू वाईट फेकला त्यानंतर 2 त्यानंतर मात्र लागोपाठ 2 झटके आणि हा डॉट चेंडू. म्हणजे विचार केला कमबॅक केला या गोलंदाजाने. चांगला फटका पाहतोय. पुन्हा एकदा जेलची संधी होती त्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्ड मारतो. थोडासा फंबल थोडीशी चुकी करतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टोटल पाहतोय आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात 5 धावा मात्र कम लागला गेला. तर विचार केला ना मागच्या सामन्यामध्ये मात्र 1 साइड सामना काढला होता. त्याचा एकमेव कारण मात्र रामने चांगली फलंदाजी केली. तोच राम नॉन स्ट्राईकला उभा आहे. हो मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा आणि हा फलंदाज होईल का बाद हा प्रश्न पडलाय. षटक संपल्याचा इशारा आहे. तो पहा बॉडीला ब्रश होऊन हा चेंडू मात्र गेला होता. अपील मात्र केली होती त्या ठिकाणी. षटक संपला गेला. पहिल्या षटकाचा मात्र विचार केला धावा एकवटल्या सगळ्या. टोटल टीमने 6 आणि तब्बल गडी गमावले 2
आणि टीम मीटिंग नको आहे दैसर संघ, विनंती असेल आपल्याला. अजून एक सामना मात्र पेंडिंग असेल. त्याचं एकमेव कारण मात्र नाही, आपल्या मॅचची टुर्नामेंट संपल्यानंतर या ठिकाणी मात्र टोटल आदर्श खरड संघ सराव करत असताना, आणि हा आदर्श खरड संघाचा हा मैदान पाहता आपण सातत्याने मात्र सराव करत असताना दैसर संघाचं कौतुक करावं लागेल. पहिली गोलंदाजी मात्र दैसर संघाच्या माध्यमातून राहिली आहे. फक्त 6 धावा खर्च केल्या निकेशने. त्यानंतर पाहतो गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय सुनील. या गोलंदाजाचा वापर केला गेलाय. त्यानंतर स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय सोरांश, आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय अजूनही एकही चेंडूचा खेळ खेळला नाहीये राम. माशासारखा मी तर म्हणतो स्ट्राईकसाठी तरपडतोय का काय. जेवढी मी तर म्हणेन ना, जेवढी तुम्ही रामला स्ट्राईक द्याल तेवढा मात्र धाव्यांचा डोंगर उभा केले रामकडे ती क्षमता आहे, आणि त्या रामला पाहता आपण नो स्ट्राईकला उभा. सुनीलचा वापर केला गेलाय. चला सुनील, आपण वेल करू नका, विनंती असेल थोडासा. दैसर संघ थोडा फास्टली केला. त्यानंतर पाहतो आपण पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपल्यानंतर टोटल पहिली आपण 6 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिलाच चेंडू पाहतो आपण, शॉट बॉल होता, थोडीशी लाईन मिस केली फलंदाजाने. डॉट चेंडूची सांगता विचार केला ना, अचूक टप्पा ना, अचूक भेद का पहिल्या चेंडूने मात्र सुरुवात केली ती डॉट. त्यानंतर पहिल्या गोलंदाजाचा विचार केला ना, व्हाईटने सुरुवात केली ती. या सुनीलने मात्र डॉट चेंडूची सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, थोडासा फंबल पाहतोय आपण. तो पडतो मात्र रामला माहिती आहे, माझ्याकडे जेवढी स्ट्राईक असेल तेवढी मात्र धावा जमा करेल. आता मात्र स्ट्राईक एंडला रामला पाहतोय आपण. अद्याप चेंडू फेकले गेले तब्बल 8 चेंडू नंतर रामला स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय. 18 चेंडूमध्ये 8 चेंडू तर गेल्यात, अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. म्हणजे जेवढे राम चेंडू खेळेल ना तेवढे धावा मात्र जमा करेल, यात मात्र कुठली शंका नसेल. तोच राम पाहतो आपण स्ट्राईक एंडला. हो, शरीरापासून दूर ठेवण्याचं काम केलाय गोलंदाजाने. मात्र गोलंदाजाचा विचार केला ना, व्हेरिएशन पहा त्याचा. जेव्हा चेंडू तो रिलीज करतोय ना तेव्हा खांद्याचा पुरेपूर वापर करतोय. राम पासून मात्र विचार केला ना थोडासा दूर ठेवण्याचं काम करतोय चेंडूच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करतोय सुनील. अद्याप मात्र मोठे फटके मात्र मारू दिले नाही. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती चेंडू उचलला जातो, फेकला जातो, तोपर्यंत मात्र थोडीशी खराब फेकी पाहतो आपण, थोडीशी खराब. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. 2 धावेच्या मदतीने टोटल स्कोर आपण पाहिला. स्कोर कार्डवरती धावा लागल्या गेल्यात तब्बल 9 धावा. म्हणजे दुसरा षटक मार्गस्थ असताना सुनीलने मात्र कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी केली. अद्याप 4 चेंडू फेकला. 4 चेंडू म्हणजे फक्त 3 धावा खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकाचे. चांगला चेंडू काय गोलंदाजी पुरेपूर खांद्याचा वापर करतोय सुनील. विचार केला ना भेजकचा. आणि 18 चेंडू मध्ये ना मी तर म्हणे जास्तीत जास्त धावा जमा करावा लागतील. समोर संघ पाहतोय ना दैसर संघ, एक ताकदीचा संघ पाहतोय आपण. चांगला चेंडूचा डिलिव्हर मात्र करत असताना पूर्णपणे खांद्याचा वापर करतो. मलिंगा स्टाईल मध्ये. आता थोडीशी लाईन मात्र दिशा भरकटलाय काय प्रश्न पडलाय. दिशा नक्कीच भरकटलाय. म्हणजे 1+1 या 2 धावा मिळतील मात्र संघाला. पुन्हा एकदा 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहिली आपण 11 धावा. 11 धावा लागल्या गेल्या स्कोर कार्डवरती. चांगली म्हणजे विचार केला ना दैसर संघाची गोलंदाजी वेचक आहे. जास्तीत जास्त रामला मात्र आणण्याचं काम करावं लागेल. आणि हा लांब ठोकला, बॅटच्या रडार मध्ये होता आणि ठोकलाय प्लॉट मध्ये. हा येतोय, हा इन्सम ठोकलाय षटकार. आणि ज्या षटकाची नितांत करत होती त्या षटकार मात्र आलाय. पण टोटल पहिली आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 17. और 17 का खतरा किसके लिए बनेगा. आणि नवीन गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दैसर संघाचा सागरचा वापर केला गेलाय. शेवटच्या चेंडूवरती मात्र आलाय षटकार. फलंदाज पाहतोय आपण सूरजच्या बॅट मध्ये आला षटकार. सूरज मात्र विचार केला ना बॅटच्या रडार मध्ये होता ना. चांगला फटका पाहिला आपण. त्यानंतर पाहिला पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला रामला पाहतोय जो सलामीला आलेला फलंदाज. रामचा विचार केला ना अद्याप 2 चेंडू मात्र खेळलाय राम. आणि पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा ब्रह्मास्त्र पेटला का. यॉर्करचा वापर 2 धावेचा मात्र
कॉल केला आणि 2 धावा मात्र सहजरित्या त्यानं पूर्ण. या 2 धावीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला आहे. टोटल पाहिली गेली तर धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 19 धावा, म्हणजे 1 कमी 20 धावा लागल्या गेल्यात स्कोर कार्डवरती. अजूनही विचार केला तर अजूनही मात्र 5 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा राम पाहतोय आपण. चांगला फटका पाहिलाय, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, जज करतोय. हो हो, चांगला जजमेंट आणि संपलाय रामचा खेळ. रामला मात्र मोठे फटके मात्र मारू दिले नाहीये आणि राम बॅक टू डगआउट. पहा, राम आल्यानंतर बाहेर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो श्याम. म्हणजे राम आणि श्याम अशी जोडी होती. त्यानंतर मात्र राम आला आणि श्याम चाललाय मैदानाच्या आतमध्ये. टोटल स्कोर आपण पाहिलाय स्कोर कार्डवरती 19 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. अजूनही मात्र चेंडू शिल्लक असतील, तब्बल 4 चेंडू शिल्लक असतील. मोठ्या फटक्यापासून मात्र वंचित ठेवला जातो. पाय पाय एकेरी दुहेरी मात्र संघ वाटचाल करत असताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. डावखोरीचा फलंदाज पाहतो श्याम एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. पा निवेदनचं कौतुक करावं लागेल. निवेदनचं मात्र विचार केला ना खूप मोलाचा वाटा पाहतो निवेदनच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू आणि भिरकावलाय. हा हो, झेल होता त्या ठिकाणी आणि सामा आणि कर्जावर बोलतो मार. डगआउट मधून आवाज आलाय आणि ठोकला सामाने आल्याला षटकार. या षटकाराच्या मध्ये टोटल पाहिली आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 25 धावा. पण आल्याला श्यामने मात्र ठोकलाय षटकार आणि डगआउट मधून सुद्धा आवाज आला, श्यामा कर्जावर बोलतो मार. म्हणजे हा आवाज सुद्धा पाहिला आपण. चांगला चेंडू पाहतो आपण डिलिव्हर करत असताना. पुन्हा एकदा 2 धावा, पुन्हा एकदा स्वतः श्यामा मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम केलंय. 2 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा जमा केल्या श्यामाने. आणि धाब्यांची नितांत गरज होती या संघाला. पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. पानेरी पाडा संघाचा विचार केला ना धावसंख्या मात्र फायटिंग स्कोर मात्र उभा केलाय मैदानाच्या आतमध्ये. हो, हा बॅटच्या राडार मध्ये झेलची शक्यता मात्र निर्माण झाली आहे. तो क्षेत्ररक्षण पाहतोय आता मात्र चुकी नसेल त्याच्याकडनं. श्यामला मात्र परतावा लागेल बॅक टू डगआउट. श्यामच्या बॅटमधून आपण आलेला एक षटकार पाहिला, त्यानंतर पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये उडवला होता. थोड्याशा कॅलरीज कमी पडल्या श्यामला. त्यानंतर एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. पाहतोय 1001 मथुरचा फॅन नितीन. जिकडे तिकडे मात्र मथुरचे फॅन पाहतो आपण, चाहनेवाले. जो तो मथुरला चाहनेवाले पाहतो आपण. नितीन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. पहिल्या 17चा मात्र शेवटचा चेंडू. टोटल पाहिली आपण 27 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. चांगला चेंडू पाहतो आपण. संपला गेला पहिल्या सत्राचा खेळ. मात्र टोटल आपण पाहिली 27 धावा, 28 धावेचे लक्ष ठेवले. 18 चेंडू, टोटल 18 चेंडू. तर विजयने थोडासा सहकार्य केला स्कोरिंगच्या माध्यमातून. विजय आपला सरशी सोबत. त्यानंतर मात्र प्रोफेशनल आपला स्कोरर पाहत आहे, ज्याने मात्र 3 दिवस लागोपाठ आम्हाला आणि मदत केली. आणि आमचा तुमचा सत्कार शेवटच्या दिवसामध्ये तुमचा आमचा सर्वांचा सत्कार करू आपण. त्यानंतर मात्र चांगली फायटिंग स्कोर मात्र उभा केली आहे या ठिकाणी. टोटल पाहिली आपण 27 धावा, 28 धावेचे लक्ष ठेवले दैसा संघापुढे.
चला सलामी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. चला दैसर संघ सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. पुन्हा एकदा पाहतो आपण मथुरचे फॅन पाहतो आपण सर्व 1001 दोन्ही खेळाडू पाहत आहे. दोन्ही खेळाडूच्या फाटण्यावरती आपण पाहतो जर्सी क्रमांक. ते म्हटलं जातं ना चाहने वाला आमच्या मथुर बैलाला. चला स्पीडअप करा आपण. पंच 28चं लक्ष आणि ते लक्ष घेऊन उतरली या मैदानाच्या आतमध्ये. पाहतोय आपण टीम दैसर. दैसर संघ पार करेल का? पाण्याची मागणी केली जाते. पंचांना पाणी पुरवा. ओली टोयलेटमॅन आपल्याला विनंती असेल पंचांना पाणी घेऊन जा. आपण सातत्याने जेव्हा मदत लागते ना तेव्हा उभा राहिलाय. अमन आपण जा. आपण पाणी घेऊन जा. आपण पंचांना मात्र पाणी पाजा. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीड करा. सुनीलला पाहतो आणि त्याच्या सौम्यत विलास. सुनील आणि विलास एक डावखोऱ्याचा फलंदाज पाहतोय. विलास या फलंदाजाला आणि सुनील दोन्ही फलंदाज तगडेदार हट्टे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेल्यात. कर्मवीर आणि धर्मवीर अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दैसर संघाची पाहतो आपण. आणि गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्कवरती राजला मात्र या सामन्यामध्ये मात्र बॅटिंग मध्ये काही पुरेशी करता आलं नाही. या मात्र गोलंदाजी मात्र काहीतरी दमखम दाखवावा लागेल. 28 धावेचं पाठलान करत असताना दैसर संघ उतरली. एका साईडला विलास आणि त्याच्या समेत मात्र सुनीलला पाहतो आपण. एक धाव तर वेगाने पूर्ण केली गेली. दुसरीचा कॉल नसेल. चांगली क्षेत्ररक्षण पाहिलं आपण त्या ठिकाणी. सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट केली गेली. स्ट्राईक लढण्याचं काम केलंय फलंदाज सुनीलला. एक धाव मात्र जमा केली आहे. दैसर संघाचा श्रीगणेशा झालाय. अकाउंट सुद्धा ओपन झालाय. मात्र विचार केला ना 28 धावेचा पाठलान करता एक धाव लावली आहे. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा तयार झालाय. स्ट्राईक एंडला सुनील आणि गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण गोलंदाज राजचा विचार केला ना फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये चांगली केली होती. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. एक धाव तर वेगाने पूर्ण गेले. क्षेत्ररक्षण आलाय दूरवरनं. चांगला क्षेत्ररक्षण पाहतो. फेकी सुद्धा अचूक. तोपर्यंत मात्र सिंगल. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. पुन्हा एकदा डावखोऱ्याचा फलंदाज पाहतो विलास या फलंदाजाला. फुलटा चेंडू. पुन्हा एकदा यॉर्करचा वापर. तिखट यॉर्करचा वापर पाहतो आपण. तोपर्यंत मात्र डॉट चेंडू येईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. गोलंदाजी पाहिली राजच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करत असताना राजला पाहतोय. चांगला फटका पाहतोय. गॅप शॉट सिलेक्शन. एक धाव तर वेगाने पुढे गेले गेले. दुसरीचा प्रयत्न थोडासा फंबल पाहतोय आपण. चेंडू उचलण्यात आणि फेकण्यात थोडासा वेळ घालवतो. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. या 2 धावीच्या मदतीने टोटल आपण पहिली ना स्कोर कार्डवरती धावा लागल्या गेल्या तब्बल 4 धावा. 28 धावेचा पटलान करत असताना पहिला षटक मार्कस असताना टोटल 4 चेंडू फेकल्यात. 4 चेंडूमध्ये तब्बल 4 धावा खर्च केल्यात. हो फुलटॉस चेंडू. या ठिकाणी मात्र 2 बिघाडा आणि काम बिघाडा हा प्रश्न पडला गेला. शेवटच्या मुवमेंटला जाईल हा चौकार. बिना पायल के बजे घुंगरू और एक छमछम बसते हुए 4 रन मैदानाच्या आतमध्ये पाहतो दैसर संघाला मिळत असताना. टोटल पहिली आपण 8 धावा लागल्या गेल्यात. स्कोर कार्डवरती अजूनही 20 धावेची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये पाहतो दैसर संघाला. आठ धावा लागलेल्या. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. खराब फेकी पाहिली. आता मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. या धावा मात्र ना एक धावेसाठी मात्र झगडावा लागेल. पहिलाच कर्जबाजारी आपण आणि त्याच्यात उष्ण शेजारी अशी परिस्थिती झाली या संघाची. पण मित्र म्हणून काही गरज नव्हती. टोटल आपण पहिली 10 धावा लागल्या गेल्यात. अजूनही 12 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज असेल. चला टीम मीटिंग नको या. चला क्षेत्ररक्षण लावा आपण. क्षेत्ररक्षण लावा. टीम मीटिंग नको या.
तर आदरणीय राजन पाटील यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचा एटीएम खुला केला आहे. 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर दोघाही फलंदाजाला 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल आदरणीय राजेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून. पहा, 2च चेंडूचा मात्र खेळ आहे. 3 चेंडूवर 3 षटकारावरती जाणारच नाही मी तर म्हणेन. हा 3 षटकावरती 2 मारले, चांगले योगदान पाहतो आपण आदरणीय राजेश पाटील साहेबांच्या माध्यमातून. 2 चेंडूमध्ये 2 षटकार जरी मारले तर आणि लागोपाठ मारणार आणि 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. तर आदरणीय गोलंदाज पाहतो पण गोलंदाजी मार्कवरती हरेश. चला अंबरनाथ संघ आपण जवळ येऊन राहा. अंबरनाथ संघ विनंती असेल आपल्याला. अंबरनाथ संघ यानंतर आपण लगेचच सामना खेळू. व्यासपीठासमोर आपण येऊन राहा. टोटल पाहिली तर 10 धावा लागल्या गेल्यात. अजूनही 18 धावेची गरज असेल 12 चेंडूमध्ये. हो, हा तडाखा दिला आणि हे ठिकाणी काय घडतंय मैदानामध्ये. अति घाई आणि संकटात नाही, चेंडू जाईल फरार. ठोकला षटकार. सुनीलच्या बॅटमधनं हा दमदार षटकार येतोय. आता उर्वरित समीकरण उरला गेलाय. 11 चेंडू आणि 12 धावेची गरज असेल. चांगला फटका पाहिला पण चुकी होती, तिथे झेल होता पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाने थोडीशी अतिघाई केली. त्यानंतर तो हाताला चाटून हा षटकार येतोय. चला स्पीडअप करा विनंती असेल आपल्याला. टोटल पहिला 11 चेंडू आणि 12 धावेची गरज असेल. यो एक शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, थोडीशी लाईन मिस केली. टोटल आपण धावपटलावरती धावा पाहतोय ना. धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 16 धावा, म्हणजे अजूनही 12 धाव्यांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये दैसर संघाला. चला आयोजक थोडासा आम्हाला सरबत तरी पाजा. आमचा घसाही सुकलाय ना, आम्हाला घामाघीत म्हणजे घाम फुटलाय आम्हाला चांगला. थोडासा चिल्ड होऊ द्या आम्हाला. चला ओ भैयाजी तनिक बनवत होते 3 निंबू सरबत बनाई भाई. चांगला चाबूक शॉट भाई, 3-2 बना दी. टोटल पाहिली आपण. पहा पुन्हा एकदा चुकी आणि चुकी. चुकीला मात्र माफी नाही आहे. ह्या क्रिकेटचा विचार केला ना, चुकी जो करेल त्याला मात्र पायसी त्या चुकीचा भोगावा लागेल आणि लगेच चुकीचा प्रत्युत्तर मिळतो. विचार केला ना, काही गरज नव्हती मी तर म्हणेन. एक धावेची गरज. पहिल्या सुरुवातीला आपण पाहिला लेगबाईच्या सुरुवात चौका आला, ते 4 धावा वाचल्या असत्या तर मी तर म्हणेन. आणि त्यानंतर पहिला आपण 2 धावा फुकटच्या खर्च केल्या ना. आता पुन्हा एकदा पाहतो आपण, पुन्हा एकदा चुकी करतोय. टोटल आपण पाहतोय स्कोर कार्डवरती धावा लागले गेले तर बरं 18 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल चाबूक शॉट पाहतोय. पुन्हा एकदा चुकी करतोय. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा कॉल केलाय. पुन्हा एकदा चुकी, पुन्हा एकदा चुकी. पहा या छोट्या छोट्या चुकांना शेवटच्या मुवमेंटला मात्र मोजावं लागतील या चुकीचा प्रायश्चित. टोटल पहिली 20 धावा, अजूनही 8 धावेची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. अद्याप चेंडू फेकले गेले 4, म्हणजे उर्वरित चेंडू उरले असतील 8 आणि 8 चेंडूमध्ये 8 धावेची गरज. 8 चेंडूमध्ये 8. चला अंबरनाथ संघ आपण यानंतर आपण लगेचच सामना खेळू. हो, शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा विकेट किपर चूक. 5 चुक्या झाल्या किती या सामन्यामध्ये. निश्चितच या चुका आहे ना तुम्हाला घरी पाठवतील, यात मात्र कुठली शंका नसेल. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. या सिंगलच्या माध्यमातून पुन्हा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल आपण स्कोर कार्ड पाहिला 21 धावा लागल्या गेल्यात. अजूनही 7 धाबींची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. पाहतोय 7 चेंडू 7 धाबीची गरज दैसर संघाला. दोन्ही संघाचा दोन्ही फलंदाजाचा विचार केला ना, दोन्ही फलंदाज हट्टे कट्टे आणि ते दमल्यात मी तर म्हणेन. त्यांची बॅटरी मात्र लो झाली आहे. चालू आहे लाईव्ह चालू आहे बाई. हो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कहाणी में टोस्ट. पाहतो ना मैदानाच्या आतमध्ये आता मात्र समीकरण उर्वरित उरला गेलाय. 6 चेंडू आणि 7 धाबीची गरज.
चला टीम मीटिंग नको, विनंती असेल आपल्याला. गोलंदाज पाहतोय, तिसरा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला गेलाय. रामा स्वतः पाहतोय. रामाने मात्र फलंदाजी करत असताना थोडासा अवघड ठरला. त्यानंतर पाहतोय रामाच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. या ठिकाणी मात्र विचार केला ना 6 चेंडू आणि 7 धाबीची गरज. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय दहशत संघ, दोन्ही संघ विचार केला शांत रीतीने. मात्र दोन्ही संघाच्या मात्र हृदय थोडासा थांबलाय. चेंडू पडल्यानंतर मात्र जेल उडाली आहे. कहाणी मी ठुश होईल का? ओ आता मात्र क्या करताय? आता मात्र मामा ठाकुर, सपना भी भाग गया और करण भी भाग गया. अभी शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा? चला पंचांवरती दबाव आणू नका. पंचांचा नियम अंतिम राहील. पहा भीमर चेंडू आणि त्यावरती मात्र विकेट होता. आता मात्र चुकी आणि चुकीनंतर चुकीचा पहा विचार केला ना तुमच्या संघाने मात्र किती चुकी गेल्या. या चुकीचा मात्र पायसीत भोगावा लागेल आपल्याला. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. या 2 धावेच्या मदतीने टोटल पाहिली आपण धावपटलावरती धावा लागला गेल्या तब्बल 23 धावा. म्हणजे अजूनही 5 जाणे साईडमध्ये. चला टीम मीटिंग नको, विनंती असेल. चला टीम मीटिंग नको, पंचांचा नियम अंतिम राहील. आपण छोट्या चुका मात्र क्रिकेटमध्ये विचार केला ना थोडासा लक्ष ठेवायचा असतो. चला स्पीडअप करा, विनंती असेल आपल्याला. चला मीटिंग नका, टीम मीटिंग नको. पहा मी मागेही म्हटलं होतं पंचांचा नियम अंतिम राहील. पंचांवरती दबाव आणू नका, विनंती आहे आपल्याला. चला शतरक्षण लावून घ्या आपण. पहा पहिलेच आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी आहे. चला सामना स्टार्ट पाहतोय. मी तर म्हणेन काही गरज नव्हती. क्रिकेटमध्ये आहे ना छोट्या चुका मात्र असतात ना त्या आपल्याला सावरावा लागतात. आणि आपलं पूर्णपणे भले किती प्रेशर असतो त्या संघावरती त्यानंतर मात्र आपला माइंड ना थोडासा शांत ठेवावा लागतो. म्हणजे माइंड म्हणजे डोक्यावरती बर्फ ठेवून हा क्रिकेटचा गेम मात्र खेळावा लागतो. चला स्टार्ट पुन्हा एकदा. अजूनही मात्र हो हा तडाखा आणि मॅक्सिमम हिट आणि सामना मात्र फिनिश केलाय. वा काय फलंदाजी. तर हार्ड लक. तर यानंतर मात्र लगेच सामना खेळला जाईल.